तर राम राम मंडळी, मी स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ते बघू शकता आपण आज मळ्यातला व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला. ही गिनगिरा असे हा घास टाकलेला आहे आपण जनावरांसाठी. त्यानंतर हे टरबूज आहे लावलेला, 8 दिवसाचा प्लॉट झालेला आहे आपल्याला. हे बघू शकता 13,000 रोप लावलं आहे इथे. मल्चिंग पेपर आणि इनलाईनवर लावलेलं आहे. त्यानंतर हे समोर जे बघताय तुम्ही खाली डाळिंबेंवरून आपण क्रॉप कवर टाकलेलं आहे. तर क्रॉप कवर डाळिंबाला काय फायदा करून देतं आहे कमेंट करून सांगा, तुम्हाला काय माहिती आहे त्याच्याबद्दल. तर त्यानंतर आपण चाललो आहे आता माणसांकडे, जो नवीन प्लॉट तयार करतो आहे आपण टरबूज आणि या पेरूसाठी. तर तिकडं इनलाईनच्या नळ्या आणि पेपर आतरायचा आहे. तर चला पाहूयात काय काम झालेलं आहे आज. हा गिनगिरास आहे, हा कोणता जातीचा आहे सांगा बरं. कलर बघून घ्या त्याचा आला आणि मला कमेंट करून कळवा. हे बघा, तर रेड नेपियर हा गिनगिरास आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा मला, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला. तर हे बघू शकता आपण खाली गोट पाडून आणि त्याला शेणखत टाकून घेतलेलं आहे आणि ड्रिपच्या नळ्या आतरून घेतल्या आणि आता इनलाईन पण टाकणं चालू आहे आपल्याला. तर इथे आता पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे तसं कसं काय लागवड होते आपली, काय ते सगळं. त्यानंतर जमिनीला शेणखत नक्की टाका मित्रांनो, फार उपयोगी राहतं ते. कृत्रिम टाकण्यापेक्षा शेणखत अतिउत्तम असेल. त्यावर तुम्हाला काय वाटतं तेही कळवा मला. असे नवनवीन ब्लॉग येत राहतील मित्रांनो, मी पुढच्या ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला दाखवतो. धन्यवाद.